हाय गाईज, वेलकम 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 बॅक टू अनदर ब्लॉग. तर सगळ्यात आधी तुम्हाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी असा घराच्या बाहेर यासाठी बसलोय कारण मी ताईचा वेट करतोय. ताई मला बोलली होती मी 11-12 वाजेपर्यंत येते, 12 वाजून गेले आणि अजून पण ताईचा पत्ता नाही. ॲज युजल ताई लेट आहे, पण ठीक आहे, आता काय. ताई, इफ यू आर वॉचिंग दिस, आय नो यू आर वॉचिंग दिस, येस यू आर लेट. तर गाईज 12 वाजता येते असं सांगून 2 वाजता आली आहे. सुरू करा. इवलायच म्हणतात ना मला. ऍक्सेंट उठलीच नसेल तर वाढणार. अरे हे नाही सांगायचं येडी. यू आर शेअरिंग टू मच. हा प्लॅस्टिक सकट खावस काढते रे मी प्लास्टिक. बाय चल चल. हो गाईस, ताई गेली आहे घरी. चल चल. आता आपल्याला मुलुंडला जायचंय, माऊकडे जायचंय. पूजा ताई राखी बांधून गेली. आता माऊ आली आहे राखी बांधायला. राखी बांधायला आली आहेस ना? अजून कसल्या दुसऱ्या कामाला आली आहेस? बोल. व्हॉट हॅपन? अरे हिंसा, मारामारी. दुसऱ्यांदा मारलं तुम्हाला. हे तुला गिफ्ट देतो. अगं ये, राखीचं गिफ्ट देतो. इकडे उतर तर, ये इकडे ये तर. अगं ये इकडे ये तर. अगं ये इकडे. धर 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 धरीला धर धरीला धर धर धर. जा जा. तू आलीस आणि लाईट गेली. कळलं काय? नाही कळलं. डोकंच नाही ना. करणार काय? डोकं कमी दिलंय ना देवाने. असं बांधून ठेवी. तो दुसरा आला. तो बघ कोणाला. माऊ आली आणि माऊनी लाईट घालवली. तुझ्यामुळेच गेले लाईट. बघू नकोस. चुप. अगं इथे लावायचं. दोनच चिटकले. तो थरथरताय. थरथर थरथर थरथर. येते तुला बांधायला? माहिती नाही मग कशी बांधते ती. बघ सुटली, बाकी सुटली. तर मला बोलत थांब गो. मारल्या टाईट कसली ती. अजून टाईट करणार, सुटणार ती. कर. हा बस मार. घाल प्लॅस्टिक सकटच घ्या. तर गाईज मी निघालोय मुलुंडला जायला. आता जाऊया, बघूया दीदी काय करते. झोपली असेल का काय करते काय माहिती, बघूया. चला, पोचलोय मी मुलुंड स्टेशनला. डोंबिवलीवरून निघाल्यावर मला ब्लॉगच करता आला कारण एकतर मी मुलुंड फास्ट गाडी पकडली भाई. तशात एवढी गर्दी. हा, चला आता जाऊया दीदीच्या घरी. काही जसं की तुम्ही बघितलं, मी दीदीकडे आलो. आमची राखी बांधून झाली. आता ती जरा फॅमिली आली आहे, ती त्यांच्याबरोबर आहे. मी जरा आलोय वरती, आराम करतो, थोडासा कंबर सारखी करतो. आणि तेजस शेठ बसलेत. तेजस शेठ पार्टी बिटीला नेत आहे की नाही? मग 90 वगैरे काय बोलतोयस तू? ना 90% आणि 10% पैसे. अच्छा, असं बोल ना वेड्या. 90% पैसे मी देऊ. तुला किती आहे सॅलरी?
सॅलरी स्लिप दाखव. मला सांगू शकतेस ना ब्लॉगवर ना. आणि तू हा 2000 रुपये नाही काढू शकत. बर्थडेला आम्हाला थोडी काय नेणार आहेस तू. हा मग बर्थडेला आम्हाला थोडी काय नेणार आहेस. बोलवशील तर येणार. बोलत नाही. गाईज मारामारी चालू आहे. फेक कॉन्टेंट. गिव्ह मी सम कॉन्टेंट गाईज. फाडलं ना टी शर्ट. चावली शी. मग त्याला काय दात काय. गाईज रक्षाबंधनच्या 1 तासानंतर आली मोठी. सी गाईज पण व्हिडिओ काढायला कोणी नाही सर. कोणी गाडी गाडी मध्ये गाडी ले घोडा ले घोडा. माझ्याकडे माझा माहिती. अरे जा ना तिथे. आता उठवलंच पण फोटो पण काढले जेवायला पण नेलं. आता हायला पण सोबत नको येऊ. शी घायरडा. घरी जायची वेळ झाली. मी जास्त अरे जाऊ दे ना हागायला. अरे जाऊ दे ना हागायला. यावेळेला जास्त ब्लॉग नाही केला कारण आमची जरा भांडणं झाली होती. मला असं कोणीतरी सांगितलं की आपली भांडणं झाली आहेत म्हणून. असं कोणतरी सांगितलं मला. म्हटलं हा अच्छा. नंतर मला आठवलं हा भांडणं झाली होती अच्छा. ते मी ते काय हा शिवकशी बोलत नाही. म्हटलं हा नाही बोलत. म्हटलं ते होत असतं 2-4 महिन्यानंतर चालू असतं ते. म्हटलं मी आता लक्ष द्यायचं सोडून दिलंय. त्याला बोल काकूबाई सारखे काम बंद कर. आता तसं तू सांग. सांगितलं ना बघेल ना. कळलं काय. ही बायकांची कामं बंद करा. इकडचं तिकडे करणं. जाम उशीर झाला. झोपलो होतो मी मस्त पैकी माहिती आहे का. ही आली उठवायला. नंतर मग मारामारी केली. आता जाऊया. चलो फिर बाय. तो तर बिझी आहे. काय बिझी. तो बिझी आहे ना शेट. तो ऑलमोस्ट 2-3 वेळा असाच होता फोनवरच. बिझी आहे. बिझी माणूस. बिझी माणूस मोठा. कसली डिलिंग. चालू आहे पैशांची डिलिंग. काय कुछ नाही कर रहा हो. का कुत्र्यांना घाबरताय उगाच. मुख्या प्राण्यांना काय घाबरायचं. काय केलं त्याने.